की एक्टिविटीज़, जैसे कि आज हमारे कैंप में रैली होने वाली है, स्किट होने वाले हैं और क्या स्किट होने वाला है ये आपको आगे ब्लॉग में ज़रूर पता चलेगा। सर्वे और हाँ, आज हमारे कैंप में सर्वे का भी एक्टिविटी है। तो और हम लोगों ने लेडीज़ के लिए गेम्स भी ऑर्गेनाइज किए हैं और जो भी विनर होगा उनको हम देने वाले हैं गिफ्ट। हाँ, और गिफ्ट्स देंगे जाएंगे लास्ट डे पे, जो विनर्स निकाले जाएंगे। और आगे और क्या मजेदार एक्टिविटी जो कि आपको आगे ब्लॉग में जरूर पता चलेगा, तो स्टे ट्यून्ड ब्लॉग। मेरे डायलॉग रन है। ओला व सुका कचरा वेगवेगळा करा। बेटी पढ़ाओ, अरे आपल्या बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा। बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, झाडे लावा, झाडे लावा, बेटी बचाओ, बेटा बचाओ। झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, मुलगी वाचवा, मुलगी वाचवा, पतंग उडवा। की आपण दररोजच्या जीवनामध्ये तो विषय आपल्याला बऱ्याचदा हाताळला जातो, पण त्याच्यातून आपण खरंच काहीतरी गांभीर्याने त्याच्यावर विचार करतोय का, खरंच त्याच्यावरती बोलणं होतंय का? तर मग चला बघूया असा कुठला विषय आहे हा। चला अरे बायकोच्या माहेरून साठा लागताय मला कामासाठी। हो बाबा, सांगतो मी तिला। इकडे जाय, तुझ्या बापाला आत्ताच्या आता सांग मला 60,000 रुपये पाठवायला। काय 60,000 कसे होते? तुला काय करायचंय? जेवढं सांगितलं तेवढे कर, जास्तीचे प्रश्न विचारू नकोस। पण काय करतीये? जास्त बोलायला लागली हा? छानपणा शिकवते काय गा? अहो लागतंय, मारू नका। बोल तुझ्या घरच्यांनी माझ्या मागण्या पूर्ण केलेली, मी मारू नाही तर काय करू हा? अहो आत्ताच तर 50,000 तुम्ही मागितले होते आणि माझ्या घरच्यांनी ते पुरवले होते, माझा परत पैसे जोरात। तू माझ्या मागण्या पूर्ण करत नाही आणि मी तुला या घरात जागा घालू? आत्ताच्या आत्ता चालती हो। ऐकून तर घ्या, मी करते काहीतरी। अहो मी आता काय करू? हे पैसे कुठून आणू? माझ्या घरच्यांना काय सांगू? बाबांकडे कुठलं तोंडाने पैसे मागू? आताच आमच्या शिक्षण करून दिले त्यांनी, लग्न करून दिले, एवढे सारे वस्तू दिले आणि हे पैसे आता मी काय करू? ना माहेरी जाऊ शकते, ना सासरी काय करू शकते, मी काय करू? हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना, मी मलाच संपवते, म्हणजे कोणालाच त्रास नाही। जीव मोलाचा टाकला तो व्यक्त केला उद्ध्वस्त संसार हुंडा हुंडा ग बाई, 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 हुंडा। काय गं, सावंत यांच्या घरातून किती आवाज येत होता? काय नाही हो, तो मूर्ख व्यक्ती पैसे मागतोय वाटतं। हो ना, बिचारी त्यांची सून किती सहन करते, सगळ्याच गोष्टी तीच करत असते, तरी तिला किती
त्रास, काय अवस्था झाली त्या बिचारीची. त्या मुलीची काही सुद्धा चूक नाही, तरी सुद्धा सगळं सहन करते. तोंड दाखवून गुप्त्यांचा मार आहे नुसता. आपल्या सावंतांना कितीही द्या तरी सुद्धा कमीच पडतो. आता लग्नातून टीव्ही, फ्रीज आणि कितीतरी थोडे सोने दिले म्हणे. बापरे, म्हणजे एवढे पैसे मागून सुद्धा आणखी पैसे मागताय. हा तर एक प्रकारे हुंडाच झाला की. बरोबर, हुंडा हा 2 अक्षरी शब्द आहे, पण काम मात्र एकदम धोकाचा करतो. 2 व्यक्तींचे 2 कुटुंबाला तोडायला निघाला म्हणजे तो हुंडा. पण मी काय म्हणतो, हे हुंडा म्हणजे नक्की असलं तरी काय हो? अहो महाराज, हुंडा म्हणजे मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध पक्षाला देण्यात येणारी भेट. म्हणजे भेट म्हणजे नक्की काय देता तो? भेट म्हणजे सोने आणि वॉशिंग मशीन, फ्रीज, कपाट इत्यादी. अच्छा, असं होय, मला माहीतच नव्हतं. पण मग या गोष्टीने जर बाई माणसाला इतका त्रास होत असेल तर हे बरोबर नाही ना हो? बरोबर तर नाही, पण उपाय काय? मुळात म्हणजे हुंडा या त्रासदायक गोष्टीची सुरुवात झाली कशी? अहो, काही मोहीम नाही की त्याची सुरुवात व्हायला. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायचे तेव्हा नवरदेवाच्या हातात काही रोख रक्कम, दागदागिने येतात. त्याच्यामुळे आता कसं बोललीस, आपल्या मुलीला आनंदीत बघण्याच्या इच्छेने आई वडील तिचं सर्वस्व पणाला लावतात. शेवटी आई वडिलांचं काळीज ना, कितीही केलं तरी स्वतःला त्रास करून घेतील, मुलीला मात्र येतं किंचितही त्रास होऊ देणार नाहीत. हो ना ताई, आणि तुम्ही विचार करा तिला किती त्रास. आई वडिलांचा विचार करा, नवऱ्याचा त्रास सहन करा, नवऱ्याला दुखवून सुद्धा सासरकडच्यांना पैसे पुरवा, किती हा त्रास दिला. तेच तर, यामुळे कितीतरी महिला शारीरिक छळाला नव्हे तर मानसिक छळाला सुद्धा बळी पडतात आणि त्यामुळे स्वतःचा जीव देण्यासही प्रवृत्त होतात. राहू द्या ना, आपण इकडं बोलताय प्रश्न करायचं करतोय का? नाही ना, मग का आपण आपल्या तोंडाची वाफ घालवत आहे? इच्छा एवढीच त्यांना कळेल की त्रास फक्त एका मुलीला नाही तर मुलीच्या कुटुंबालाही होतो. असो, हे काय लगेच थांबेल असं वाटत नाहीये. आपण आपल्या कामाला लागू. अगदी बरोबर आहे मंडळी, सगळ्यांचं म्हणणं देखील अगदी बरोबर आहे. एका स्त्रीला तिच्या घरच्यांना किती त्रास होतोय हे त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांच्या घरात एखादं कन्यारत्न जन्माला येईल. काय आहे ना, आपण आता नाण्याच्या दोन्ही बाजू बघणं खूप गरजेचं आहे. आताच आपण पहिली वास्तविक स्थिती पाहिली, आता दुसरी बघूया. आपल्या समाजात ना खूप विविध प्रकारच्या स्वभावाची माणसं राहतात. त्यापैकी काही जे असतात ना ते एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात असा काही विचार घालून देतात ना की त्याचा परिणाम काही असा बघायला भेटतो. चला बघूया. नमस्कार सावंत. नमस्कार. नमस्कार. काय चाललं बा? नमस्कार नमस्कार, एकदम मजेत. या ना. बसा बसा. आज कसं काय येणं गेलं इकडं? काही नाही हो, इकडेच जरा थांबू. मग म्हटलं तुमची खुशाली विचारून जावं. अरे अगदी बरोबर निर्णय घेतला. हे चकोली, थोडं पाणी आणतं. अच्छा, पोरगी अरे येते. वा, छकुली तर बरीच मोठी झाली. काय बाळा, बरी आहेस? हो ना, खूप मोठी झाली, लग्नाच्या वयात आली. तुमच्या नजरेत जर कोणी मुलं असेल तर सांगा तिच्यासाठी. तसं एक स्थळ आहे आमच्याकडे. मुलगा पण चांगला शिकलेला आहे, चांगल्या सरकारी नोकरीला आहे. अच्छा, कांक्रेज. हे ऐकते का? यांच्या नजरेत आपल्या मुलीसाठी एक चांगला स्थळ आहे. अरे वा, तुम्ही चांगली बघून आहे. हो, पण त्यांच्या काही मागण्या पूर्ण करू शकाल ना तुम्ही? काय मागण्या होत आहे त्यांच्या? त्यांना 1 लाख रुपये रक्कम पाहिजे, टीव्ही पाहिजे, कपाट पाहिजे, फ्रीज पाहिजे. खूपच मागताय. हो, पण एवढंच नाही. लग्नात 5 तोळे सोनं, मुलाला सोन्याची अंगठी, गळ्यातील चेन, या देखील अशा खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मी काय म्हणतो, त्यांना थोडं सांगा ना, काही कमी जास्त होत असेल तर. तसं ते कमी करतील असं वाटत तर नाही, पण सांगून बघतो तुमच्यासाठी. सांगा. लागा तुम्ही तयारीला, जमा करायला सुरुवात करा. हो हो, आम्ही करतो काहीतरी. आम्ही काहीतरी प्रयत्न करू. काहीतरी करा लवकर, नाही तर मग चांगलं स्थळ आता तुम्ही बरं कसं. हो, करतो मी काहीतरी. चला, येतो आम्ही. हो, चला. चल छकुली, लग्नाला बोलू. इतके पैसे आणू तरी कुठून? चकुलीचं लग्न करायचं आहे, पण मी तिला, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. मी काय करू? अहो, काय नाही, आपण करू ना काहीतरी. आपल्या चकलीला त्रास होऊ द्यायचा नाही फक्त. हो, ते तर महत्वाचं आहे, पण मी इतके पैसे आणू तरी कुठून?
मी खरं सांगतो तुझी माफी मागतो. मी एक काम करतो, मी एक विचारतो, माझे मित्र आहे त्यांचा विचारून सांगतो तुला. हॅलो, मी काय म्हणतो, मला थोडी अर्जंट पैशाची गरज होती. चकोलीचं लग्न करायचं होतं. तसं पैसे तर नाही, कारण आता चांगलं निर्माण आहे. अरे बाबा बघा ना, होणार तर नाही. ठीक आहे बघ. मी काय म्हणतो, माझ्याकडून तर काही होत नाही, तू बघ ना काही होत. अहो ताई, आम्हाला काही पैसे पाहिजे होते उधारीने. चकुलीचं लग्न करायचं आहे. अहो ताई, कालच आमच्या लावण्याची कॉलेजची फीस भरली, त्याच्यामुळे आता तर मला काही अरेंज होणार नाही. माफ करा मला. अहो ताई, काही पैसे हवे होते उधारीने. चकुलीचं लग्न करायचं आहे. नाही ताई, आता तरी नाही आहे सध्या. ठीक आहे ताई. माझ्याकडून काय झालं? बघू आपण काहीतरी होत असायचं. अशी वेळ आली ग बाई, अशी चिंता वाढली बाई. अशी वेळ आली ग बाई, अशी चिंता वाढली बाई. या पुण्याच्या नावाने पुण्याच्या नावाने अशी धडकी भरली ग बाई. कधी जमो पैशांची, केली लाही लाही देखाची. कधी जमो पैशांची, केली लाही लाही देखाची. आई बाबांच्या कष्टांची आता जाणीव झाली बाई. आई बाबांच्या कष्टांची आता जाणीव झाली बाई. आता जाणीव झाली बाई. आता जाणीव झाली बाई. अगं, मी खरं सांगू का, मी तुझी माफी मागतो, मला माफ कर. मी खरं सांगतो, आपल्या मुलीच्या लग्नात मी एका कपाटाशिवाय काहीच देऊ शकत नाही. आणि जर त्यांनी अजून काही हुंड्याची माग केली तर मी आणू काय हुंडा हुंडा देताय तुम्ही? अहो असं नका करू, गुन्हा करताय. काय गुन्हा? हा गुन्हा नाही, ही तर आमच्याकडे प्रथा आहे. अहो ही प्रथा नाही, गुन्हा आहे. हो, बरोबर बोलताय. तुम्हाला माहिती नाही का, ही प्रथा नाही, गुन्हा आहे हा. नाही. अहो, भारतात 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा प्रस्तावित करण्यात आला. आणि त्या कायद्यामध्ये असे सांगितले गेले की मुलीकडून किंवा मुलाकडून कुठल्याही प्रकारे हुंडा घेतल्यास किंवा दिल्यास 5 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 15,000 रुपये रोख रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. आणि हो हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 कलम 4 नुसार कोणत्याही व्यक्तीने हुंडा मागितल्यास, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मागितल्यास त्याच व्यक्ती कमीत कमी 6 महिने परंतु 2 वर्षाची शिक्षेची कारवाई होऊ शकते. बापरे, हे तर आम्हाला माहीतच नव्हतं. आणि इतकेच नाही तर कलम 498A यामध्ये या कायद्यात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. यामध्ये जर स्त्रीने तिच्यावर अत्याचार होत असल्यास किंवा तिच्या शारीरिक छळ होत असल्यास जर तिने तक्रार केली तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा बदल असा केलेला आहे की कुटुंब कल्याण समितीची कुठलीही भूमिका इथे असणार नाहीये. ती सासरची मंडळी असो व बाहेरची मंडळी असो, त्या कुटुंबांना अटक होणारच आहे. या कायद्यानुसार आणि 498 कलमानुसार कोणत्याही व्यक्तीने दोषी आढळल्यास त्याच व्यक्तीस 3 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. खूप धन्यवाद चौधरी. तुम्ही आमचे डोळे खोलले. आमच्या डोळ्यात जी प्रतिची पट्टी होती ती आमच्या कायद्याने ठेवली. तर मंडळी, यांनी तर त्यांच्या डोळ्यावरची पट्टी खोलली. आता तुम्ही ही प्रतिची पट्टी खोलून टाका. काय आहे ना, समाजात नातेवाईकांमध्ये आजूबाजूला खेडोपाडी शेजारी पाजारी जर कोणी हुंडा घेत असल्यास किंवा देत असल्यास तुम्हाला आढळले तर त्यांना ही सगळी माहिती द्या. आणि नाहीच समजले तर त्वरित पोलिसांच्या ताब्यात देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगा. कसं आहे ना, संसार हा सुखाने, प्रेमाने, माणुसकीने, पैशाने नाही करता येत. या सगळ्या गोष्टींची याला जोड लागते. बरोबर? तर प्रत्येक व्यक्तींमध्ये माणुसकी आणि समजूतदारपणा असेल तरच या सगळ्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे
चला तर मग सगळे मिळून एक महत्त्वाचे पाऊल उचलूया. आपल्या समाजाला हुंडामुक्त करूया. धन्यवाद. नाटकाबद्दल काय वाटतं? मला आनंद वाटला का तुम्ही टीम आणली बा, पण डोक्यातला बरोबर काहीतरी डोक्यातला उल्लेख कळतो माणसाला. ही टीम घेते ही मनातल्या उजाडासाठीच घेतली ना तुम्ही टीम. हो ना. मग तुम्ही काय वाईट टीम नाही घ्यायली, सत्याची टीम घ्यायली. कशी देवाच्या अंत काय म्हणजे तुम्ही एवढी गाव आमच्या गावात का याच्यासाठी मला आनंद वाटतो. धन्यवाद. मावशी, तुम्ही काय सांगाल? हा हुंडा विषय खरंच इतका गांभीर्याने घेतला जाणार आहे की नाहीये? तुम्हाला काय वाटतं, हुंडा घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? नाही घेतला पाहिजे हुंडा पण नाही घेतला पाहिजे. आपल्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे. बिगर हुंडा घेता सगळं काय कल्याण झालं पाहिजे. नांदावलं पण पाहिजे. ते आजीकडे काका तुम्ही काय सांगाल ह्या गोष्टीबद्दल? म्हणजे आता आम्ही हे नाटक सादर केलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चांगलं छान एकदम तुम्ही हुंडाबळीच्या याच्यावर तुम्ही सगळी माहिती दिली. यांना सगळ्या सामान्य जनतेला इथल्या ग्रामीण भागाला सगळ्यांना कळतं, कोणाला नाही कळलं, पण त्यांना पण आता या विषयी अभियान तुम्ही राबवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही हुंडा देणार का मग? नाही घेणार का मग? नाही. धन्यवाद तुमच्या टाइमसाठी. वेळ काढून आमच्या इथे आलात, पाहिलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. काहीतरी माहिती ग्रामीण भागात म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना याल्यानंतर ते सगळ्यांना माहिती आम्हाला तीन मुली आहे ना, मग काहीतरी झालं द्यायचा नाही ना हुंडा. चालेल, चला आम्ही येतो. चला.